हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे माझा फर्स्ट व्लॉग आणि तो व्लॉग मी सुरुवात केली आहे माझ्या मुलाच्या बर्थडेपासून. तर बघा, आमची बर्थडेची तयारी हे चालू आहे आणि आदर्श गेलेला आहे ट्युशनला. तर आदर्शला आपल्याला बर्थडेचं सरप्राईज द्यायचं आहे. तर बघा तुम्हाला हे जे फ्लॉवर पॉट दिसत आहेत आणि हे जे मूर्त्या दिसत आहेत हे आम्ही वर्षवासामध्ये घेतलेल्या आहेत. तथागतांची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही मूर्त्या कशा वाटल्या. तर बघा, वेळ हा होत आलेला आहे आणि कामंही मागं खूप पडलेली आहेत. बर्थडेची तयारी चालू असताना आरवीला नुसतं खेळायचंच पडलेलं आहे. तर हे बघा, आरवी खेळत आहे फुग्यांसोबत आणि फुगे फुगवताना जे बाकीची कामं राहिलेली होती ती सर्व बाजूला पडली आणि हे फुग्याचंच मधामध्ये येऊन पडलं. तर आरवी फुग्यांसोबत खेळत आहे आणि मी फुगे फुगवत आहे. आरवीचं खेळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा तयारीला लागलो. फुगे फुगवताना आम्ही खूप एन्जॉय केला आणि आरवीचं खेळून झाल्यानंतर परत आरवी मला मदत करायसाठी आली. तर आता जे काही फुगे राहिलेले होते ते आम्ही पूर्ण करून घेतले आणि ते बघा, फुगे फुगवताना आरवीने सुद्धा मला खूप मदत केली. आदर्श, स्वरा आणि संचिता हे तिन्ही पण ट्युशनला गेल्यानंतर आरवीच मला मदतीला उरली होती आणि जेमतेम संध्याकाळपर्यंत आमचं डेकोरेशन हे पूर्ण झालेलं होतं. आता झाली बर्थडेची वेळ, तरीही बड्डे बॉय काही वेळेवर हजर नाही. डेकोरेशन झाल्यानंतर आरवी आणि स्वरा तिथं समोर बसलेले आहेत. आम्ही पूजापाठ मांडली आणि आमच्या बर्थडेला सुरुवात झाली. मी काय म्हणतो, तुला चालते ते मामाला वाटते ना, मामाला वाटते ना. त्याला खाऊ द्या पहिले. अरे
सर्वांचा नंबर झाल्यानंतर आता शेवटी आला केक चारण्यासाठी माझा नंबर. मी तर आदर्शला केक चारला, पण आदर्श बर्थडेच्या खुशीमध्ये मला केक चारण्याचा मात्र विसरला. आता सर्वांनी केक चारून झाल्यानंतर जे बाकीचे राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा आदर्शला केक चारला. समीक्षा आणि संचिताचा नंबर. आदर्शला केक खायचा तो होता, पण आपल्या गालाला मात्र केक लावू द्यायचा नव्हता, तर त्यांनी दोघीला सुद्धा केक चारला, पण आपल्या गालाला मात्र लावू दिला नाही. नंतर दोघींनी सुद्धा आदर्शला केक चारला. आदर्श त्याच्या बड्डेला खूपच हॅप्पी होता. घेतलेले होते. सर्वांनी केक चारून झाल्यानंतर पायल आणि या दोघींनी सुद्धा आदर्शला केक चारला, मात्र स्वतःला त्याने गालाला लावू दिला नाही. पायलने केक चारल्यानंतर पायलने सुद्धा त्याची थोडीशी मजा केली आणि सर्वांनी केक खाल्ल्यानंतर अशा प्रकारे आम्ही आदर्शचा बड्डे हा एन्जॉय केला. आणि मेन म्हणजे माझा आदर्श बड्डेला खूप खुश होता. बड्डे कटिंगनंतर आणि चारल्यानंतर समीक्षा आणि संचिताने केली कचोरी आणि केकचा वाटप. तर सर्वांनी कचोरी आणि केक हा फिनिश केला आणि अशा प्रकारे आम्ही आदर्शचा बर्थडे